इयत्ता 7वी विषय इतिहास धडा 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. स्वाध्याय. प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडा. प्रश्न पहिला. औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता. शाहजादा अकबर, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज. उत्तर छत्रपती संभाजी महाराज. प्रश्न दुसरा. बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे संताजी व धनाजी, संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण, खंडो बल्लाळ व रूपाजी भोसले. उत्तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण. प्रश्न तिसरा. गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा येसाजी कंक, नेमाजी शिंदे, प्रल्हाद निळाजी. उत्तर येसाजी कंक. प्रश्न दुसरा. पाठात शोधून लिहा. प्रश्न पहिला. संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले? मराठी मुलखाला उपद्रव देणाऱ्या सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 मध्ये त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडली. त्यांच्या ताब्यातील दंडा राजपुरी किल्ल्याला वेढा घालून जंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार केला. परंतु त्याचवेळी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले. त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले. प्रश्न दुसरा. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले? गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत. महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले. पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशहाशी हातमिळवणी केली. म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्याचे ठरवले. प्रश्न तिसरा. राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली? राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी पुढील सरदारांवर सोपवली. रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे, धनाजी जाधव. प्रश्न चौथा. महाराणी ताराबाईच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दात केले आहे? महाराणी ताराबाईच्या पराक्रमाचे कवी देवदत्त यांनी जे काव्यात्मक वर्णन केले आहे त्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपायमान झाली. त्यामुळे दिल्लीच्या पातशहाची औरंगजेबाची अवस्था दीनवाणी झाली. त्याचे तेज हरपले. भद्रकालीप्रमाणे पराक्रम असणारी राजारामांची राणी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले. म्हणून मुघलांनो, आता स्वतःला सांभाळा. प्रश्न तिसरा. का ते लिहा. प्रश्न पहिला. औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला. मराठ्यांचे राज्य जिंकण्याच्या इराद्याने औरंगजेब दक्षिणेत आला. पण संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे व युद्ध कौशल्यामुळे दीर्घकाळ प्रयत्न करूनही त्याला हे राज्य जिंकता आले नाही. त्यामुळे त्याने ही मोहीम स्थगित करून आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला. प्रश्न दुसरा. संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दयपणे ठार केले. मराठ्यांच्या या छत्रपतीने स्वाभिमान न सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले. त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले. प्रश्न तिसरा. महाराणी येसूबाईच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानाला रायगडला पाठवले. जुल्फिकार खानने रायगडला वेढा घातला. त्यावेळी गडावर राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई, संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे सर्व होते. या सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे होते. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही.
राजाराम महाराजांनी वेढ्यातून बाहेर पडावे व महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे सर्वांनी मिळून धोरण ठरवण्यात आले.